पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. आदिशंकराचार्य या पाठाच्या प्रश्न उत्तरांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत म्हणजे काय? पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. अगदी सोपं असतं. जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला बाजूला काढायचं आणि त्या प्रश्नाच्या ऐवजी उत्तर लिहून पूर्ण वाक्य आहे असं लिहायचं. आणि पॅसेज तर आपल्याला दिलेलाच असतो बघा. अ, प्रश्नांचाही अर्थ आपल्याला कळला पाहिजे. गुरुम उपगम्य, गुरुच्या जवळ जाऊन, शंकरः, शंकराचार्य, किम अधीतवान, अधीतवान म्हणजे शिकले. मग गुरुच्या जवळ जाऊन शंकराचार्यजी काय शिकले? तर वेद. बघा उत्तर कसं येणार? गुरुम उपगम्य शंकरः. आता हा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण काय करणार? काढून टाकणार आणि त्याच्याऐवजी काय लिहिणार आपण? उत्तर लिहिणार. मग गुरुम उपगम्य शंकरः त्याचं उत्तर बघा कुठे? हम्म हे बघा. उत्तर असं आहे ना, गुरुम उपगम्य वेद वेदांगानी विविध शास्त्राणी अधीतवान. एवढंच उत्तर. हे असाधारण वेगेनं वगैरे काय लिहायची गरज नाही. मग काय? वेद वेदांगानी विविध शास्त्राणी अधीतवान. पुढे दुसरं, शंकरः किमर्थम आक्रोशत म्हणजे शंकराचार्यजी का, किमर्थम म्हणजे का ओरडले. मग आता ह्याचं उत्तर नुसतं किमर्थम काढून पण लिहिता येईल. अ, पण आपण वेगळ्या पद्धतीने लिहूया. बघा असं पण लिहू शकतो. शंकरः आक्रोशत म्हणजे शंकराचार्यजी ओरडले. आणि कारण लिहित असताना आपण असं लिहितो यतः. यतः कारण की. यतः शब्दाचा अर्थ काय? कारण की. शंकराचार्यजी ओरडले कारण की यतः असं पण लिहू शकतो. ठीक आहे. शंकरः आक्रोशत यतः कारण की. आणि उत्तर लिहिताना नक्रेण कसं येणार? नकराने पाय धरला होता म्हणून शंकराचार्यजी काय झाले? ओरडले. बघा असं लिहू शकतो. नक्रः शंकरः आक्रोशत यतः नक्रः पादम अगृह्णात. नकराने म्हणजे मगरीने पाय पकडला म्हणून ओरडले. शंकराचार्यजी ओरडले कारण मगराने पाय पकडला. असं उत्तर लिहू शकतो. मग कसं येणार उत्तर? पुन्हा सांगतो. शंकरः आक्रोशत यतः नक्रः तस्य पादम अगृह्णात. एवढंच उत्तर लिहू शकतो आपण. ठीक आहे. पुढे हम्म. शंकरः मात्रे किं प्रतिश्रुत्य गृहात निर्गच्छत. शंकरः म्हणजे शंकराचार्यजी, मात्रे म्हणजे आईला, किम प्रतिश्रुत्य काय वचन देऊन, गृहात निरगच्छत घरातून निघून गेले. तर काय बोलले होते ते? उत्तर कसं येणार? शंकरः मात्रे, मग इथे किंबा काढून आपण काय लिहिणार? यदा त्वम स्मरिष्यसि तदा आगमिष्यामि प्रतिश्रुत्य गृहात निरगच्छत. तुमच्या समोर पुस्तक असेल, आता मी वर खाली करत नाही. ठीक आहे. मग कसं उत्तर येणार? शंकरः मात्रे यदा त्वम स्मरिष्यसि. मग आता हे लिहित असताना आपण काय करणार? डबल इन्व्हर्टेड कॉमा देणार आणि त्याच्यामध्ये काय लिहिणार? यदा त्वम स्मरिष्यसि. हे सगळं ठीक आहे. प्रतिश्रुत्य म्हणजे वचन देऊन निघाले. पुढे शंकरः कस्य शिष्यः अभवत. सोपे. कस्य कोणाचे. मग उत्तर कसं लिहिणार? शंकरः गोविंदपादस्य शिष्यः अभवत. प्रश्न काढून टाकायचा, त्याच्या ठिकाणी उत्तर लिहायचं. झालं पूर्ण वाक्येनं. पुढे हम्म शंकरः संन्यास दीक्षां गृहीत्वा किम अकरोत. शंकरः म्हणजे शंकराचार्यजी संन्यास दीक्षां गृहीत्वा संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी काय केलं?
तर त्यांनी काय केलं? उत्तर कसं येणार? शंकरः संन्यास दीक्षां गृहीत्वा. त्यांनी काय वेगवेगळ्या शास्त्रांचा काय केला? अभ्यास केला बघा. वैदिक धर्मस्य नाही, हे उत्तर येणार. शंकरः संन्यास दीक्षां गृहीत्वा वैदिक धर्मस्य स्थापनार्थम प्रस्थानम अकरोत. हे पूर्ण उत्तर येणार. त्यांनी काय केलं? दीक्षा घेतल्यानंतर वैदिक धर्माची स्थापना करण्यासाठी निघून गेले. पुढे, शिष्यगणेन सह आचार्य स्नानार्थम कुत्र अगच्छत. म्हणजे शिष्यांसोबत शंकराचार्यजी स्नानार्थम आंघोळ करण्यासाठी कुत्र अगच्छत, कुठे गेले? तर गंगाम अगच्छत. म्हणजे स्नानार्थम गंगाम अगच्छत, गंगेस गेले. गंगाम फक्त उत्तर. उत्तर कसं येणार? कुत्र आपण बाजूला काढणार आणि शिष्यगणेन सह आचार्य स्नानार्थम गंगाम अगच्छत, गेले. पुढे, शंकराचार्य आसेतु हिमाचलम पर्यटनम किम अकरोत. म्हणजे शंकराचार्यांनी आसेतु हिमाचलम, आसेतू म्हणजे ज्या ठिकाणी रामसेतू आहे, म्हणजे तमिळनाडू, कन्याकुमारी. आणि हिमाचलम म्हणजे ज्या ठिकाणी हिमालय आहे, म्हणजे उत्तरेत, नॉर्थमध्ये. पर्यटन फिरून काय केलं शंकराचार्यांनी? तर बघा कसं येणार उत्तर. शंकरः आसेतु हिमाचलम पर्यटन अद्वैत सिद्धांतस्य प्रचारम अकरोत. एवढंच उत्तर येणार. किम अकरोत? शंकराचार्य आसेतु हिमाचल पर्यटनम हे आपण बाजूला काढणार प्रश्न. अद्वैत सिद्धांतस्य प्रचारम अकरोत. चला, सोपं आहे हे. एवढं लिहून काढायचंय नंतर. आता माध्यम भाषा म्हणजे मराठीतून आपल्याला सांगायचंय. शंकरेन संन्यासार्थम कथम अनुमती लब्धा. शंकराचार्यांनी संन्यासार्थम संन्यासासाठी कशी, कथम कशी, अनुमती लब्धा कशी परवानगी घेतली. तर ते नदीत गेले, मग त्यांनी त्यांच्या पायाला एक मगर चावली, मग त्यांनी आईला सांगितलं. हे सगळं तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता, धडा कळला असल्यामुळे. आणि अशा प्रकारे शेवटी आई म्हटली की तुला जशी इच्छा आहे तसं तू कर. ठीक आहे. पुढे, ज्ञानग्रहण विषय शंकराचार्यानां किं मतम. म्हणजे ज्ञान मिळवण्याच्या विषयी शंकराचार्यांचं काय मत आहे? शंकराचार्यांचं काय मत आहे? ज्याच्यापासून ज्ञान मिळेल तो गुरु आहे ना. ज्ञान कस्मादपि ज्ञानम लभते, कोणापासूनही ज्ञान मिळू द्या, तो गुरु आहे. आणि शंकराचार्यांचं काय म्हणणं आहे? की ते कसे पण असू द्या, मलिन काय असू द्या, कसेही असू द्या, तरी ते काय आहेत? आपले गुरु आहेत. हे त्यांचं ज्ञानग्रहणाविषयी म्हणणं आहे. म्हणजे अमुकच आमचे गुरु चांगलेच कपडे घातलेले असावेत आणि त्यांचे लाख शिष्य, असं काही नाही. ज्याच्यापासून आपल्याला ज्ञान मिळेल तो आपला गुरु आहे आणि त्याच्याकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे. पुढे, प्रश्न निर्माण अगदी सोपं असतं. पुत्रस्य षष्ठी विभक्ती असल्यामुळे उत्तर काय येणार? प्रश्न कस्य. ठीक आहे. कस्य. मग ह्याच्यासाठी काय पाठ पाहिजे? कह, कौ, के, कम, कौ, कान. मग आपल्याला अगदी व्यवस्थित ते लिहिता येईल. मग या ठिकाणी उत्तर काय आहे? पुत्रस्य कस्य. जो शब्द अंडरलाईन केलेला आहे त्याच्याविषयी आपल्याला विभक्ती माहिती पाहिजे, त्याचं लिंग माहिती पाहिजे, मग आपल्याला उत्तर देता येतं. मग या ठिकाणी उत्तर काय? स्तोत्र, सॉरी, कस्य. कारण की पुत्र ही काय आहे? षष्ठी विभक्ती आहे. मग कह, कौ, के कस्य होतं. नक्रात. नक्रात ही पंचमी विभक्ती आहे रामात, म्हणून कस्मात. या ठिकाणी काय उत्तर येईल? कस्मात. मग तचा द का झाला? त्याला संधी नियम आहेत. तर नक्रातचं उत्तर काय येईल? कस्मात. आचार्य स्तोत्रम रचितवान. या ठिकाणी काय येणार? किम रचितवान. कारण की स्तोत्रम नपुंसकलिंग शब्द आहे, म्हणून किम, के, कानी, किम स्तोत्रम रचितवान. पुढे आता संधी. संधी च. आता या ठिकाणी मी लिहितो च आणि आस्ताम. च प्लस आस्ताम. दीर्घ संधी आहे पहिली. ओके. दुसरी दुसरी काय आहे?
त्वत्समीपम अगदी सोपी. या ठिकाणी अगदी सोपी संधी. त्वत समीपम आणि आगमिष्यामी. काय झालेलं आहे? काहीच नाही, फक्त म आणि आ एकत्र मिळून गेलेले आहेत. तीच पुढे संधी आहे. गुरुम उपागच्छत. मग काय? गुरुम आणि उपागच्छत. काहीच करत नाही मी, फक्त त्यांना वेगळं केलेलं आहे. गुरुम उपागच्छत. हा, आता ही पुढची संधी थोडीशी लक्षात ठेवण्यासारखी आणि थोडीशी अवघड आहे. त्याला रत्व संधी असं म्हणतात. ग्रामरच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. मुनिही प्लस अभ्या अभ्यगात. मुनिही अभ्यगात. मुनी काय? निघून गेले. मुनिही अभ्यगात. विसर्गाच्या पाठीमागे अ किंवा आ सोडून स्वर असेल, विसर्गाच्या पुढे कुठलाही स्वर असेल तर विसर्गाचा र होतो. अशी ती संधी रत्व आपण शिकणार आहोत नंतर. मातैव या ठिकाणी वृद्धी संधी. मी फक्त तुम्हाला नाव सांगतो. पहिल्या संधीचं नाव आहे च प्लस आस्ताम दीर्घ संधी. दुसरी काय? अगदी सोपी आहे. त्याला संधी पण म्हणत नाहीत खरं तर. स्वर आणि व्यंजन पुढे आले की मिळून टाकायचे. माता प्लस एव. माता प्लस एव वृद्धी संधी आहे. ठीक आहे. पुढे कळालेलं आहे आतापर्यंत व्यवस्थित. हा, आता पुढे काय करायचंय? विशेषण विशेष लिहायचंय. सोपं आहे अगदी. बघा, शिवगुरु. शिवगुरु काय होते हे आता? दिवंगत गेले. ओके. आर्यंबा म्हणजे त्यांची आई काय असायची? चिंतामग्ना. बघा, पुल्लिंग पुल्लिंग, स्त्रीलिंग स्त्रीलिंग, असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. शंकर शंकर काय होते? विरक्त. ठीक आहे. या ठिकाणी त्रि. शंकरजी काय होते? विरक्त, म्हणजे त्यांना कसली आसक्ती नव्हती. जगत मनुष्य. ओके. जगत. जगत कसं आहे? विशालमय, खूप मोठा आहे. आणि मनुष्य मलिन काय. तो मनुष्य कसा होता? मलिन काय होता. ठीक आहे. मग शंकराचार्यजींसाठी दोन विशेषण. एक, प्रसन्न होते आणि विरक्त होते. बघा, सोपं आहे. शिवगुरु दिवंगत गेले. आर्यंबा चिंतामग्न होती. शंकर कसे होते? विरक्त आणि प्रसन्न, खुश. आणि त्यांना कसली आसक्ती नव्हती. जगत कसं आहे? विशाल मोठं आहे. आणि मनुष्य कसा होता? मलिन काय होता. आता पुढे बहुवचन करायचे. हे बहुवचन करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? सगळे लकार पाठ पाहिजेत. सह पठनार्थम. आता मी लिहितो इथे. अगदी सोपं असतं. बहुवचन करत असताना फक्त कर्ता आणि क्रियापद बदलायचं. सह तौ ते होणार. आता मी बाकीचं मध्ये लिहित नाही. पठनार्थम वगैरे हे काय मी लिहित नाही. पठनार्थम गुरुम उपागच्छन. असं का? कारण की अपठत अपठताम अपठन हे त्याचं बहुवचन आहे, पास्ट टेन्स मधलं. म्हणून उपागच्छत उपागच्छत उपागच्छताम उपागच्छन असं. ठीक आहे. जेवढं समजेल तेवढं बघा, नाहीतर आपल्याला लकार शिकायचेच आहेत. आचार्य. मग आचार्याचं जेव्हा पण आपण बहुवचनामध्ये करतो तेव्हा फक्त आपण कर्ता आणि क्रियापद बदलतो, बाकी सगळं सारखंच. मग आचार्य काय? राम. राम रामौ रामः. तसं आचार्य आचार्य आचार्य. आणि गच्छतीचं काय होतं? सोपं. पठती पठतः पठन्ति. गच्छती गच्छतः गच्छन्ति. ठीक आहे. हे त्याचं बहुवचन झालं. बघा, या ठिकाणी पण तुम्हाला कर्ता कळला पाहिजे. मग कर्ता कळल्यानंतर तुम्ही काय त्याचं बहुवचन करू शकता, जर तुमच्या पाठ असेल तर. सह तौ ते म्हणून ते. आणि निरगच्छत तर अपठत अपठताम अपठन. निरगच्छत निरगच्छताम निरगच्छन. बाकीचं लिहायचंय बरं का, मी बाकीचं मुद्दा म्हणून लिहित नाहीये. कसं येणार? मात्रे प्रतिश्रुत्य ते निरगच्छन असं बहुवचन येणार आहे. मी ते पूर्ण लिहित नाहीये. आता या ठिकाणी लकार लिहायचंय. उय, मला हो, सगळ्या ठिकाणी बहुवचन नाही करायचे. सॉरी 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 सॉरी. माय बॅड माय बॅड माय बॅड. पहिल्याच ठिकाणी फक्त बहुवचन करायचंय. ते. सॉरी हा. ते लिहितो मी पुन्हा. ते उपागच्छन. थोडस चुकलं माझं. सूचनानुसारम, जशी सूचना असेल तसं करायचंय. बरोबर. स्म निष्काशयत.
आता बघा लक्ष द्या. पठती, हे बघा अपठत, हे काय आहे? पास्ट टेन्सचं फॉर्म आहे. पठती प्रेझेंट टेन्स, अपठत, अपठत पास्ट टेन्स आहे. मग ते अपठतच मी असं पण लिहू शकतो, पठती स्म. मग आता जर मला हे स्म काढायचं असेल, तर मी काय करणार? अपठत लिहिणार, कारण की अपठत म्हणजेच पठती स्म. यांनी काय लिहिलं या ठिकाणी? तुम्हाला बोर्डामध्ये पण असं असतं. म्हणजे काय? तुम्हाला पास्ट टेन्सचं फॉर्म माहिती पाहिजे. स्म निष्कासयत, म्हणजे स्म काढून टाका. अहो पण स्म काढल्यानंतर अर्थ पण पास्ट टेन्सचा आला पाहिजे, बरोबर. म्हणून आपण पास्ट टेन्सचं फॉर्म त्या ठिकाणी लिहिणार आहे. कळायला पाहिजे बरं का हे. स्म निष्काशयत म्हणजे स्म काढायचं आहे. स्म काढायचं आहे म्हणजे तुम्हाला त्याचं पास्ट टेन्सचं फॉर्म लिहायचंय. गच्छतीचं पास्ट टेन्स काय आहे? पठतीचं अपठत, गच्छतीचं अगच्छत. ठीक आहे. पूर्वकालवाचक निष्कासयत, याच्यामध्ये पूर्वकाल वाचक काढायचे. बरोबर सांगतोय ना मी? मी पहिल्यांदाच करतोय बरं का एक्सरसाइज. मात्रे प्रतिश्रुत्य सह गृहात निर्गच्छत, पूर्वकालवाचकम निष्कासयत. या ठिकाणी माझ्या मते प्रतिश्रुत्य असलं पाहिजे, म्हणजे सांगून. प्रतिश्रुत्य बोलून, पूर्वकालवाचक म्हणजे आधीचं झालेलं आहे असं सांगणारं आपल्याला काढायचंय. ठीक आहे. काय चुकलं असेल तर आपण नंतर बघूया, पहिल्यांदा शिकवते मी. हा, या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला? यदा त्वम समय तदा अहम तो, हा लकारम लिखत. लकार म्हणजे काय? कुठला काळ आहे? मग गमिष्यती पटिष्यती हा काय आहे? लृट लकार आहे. अगदी सोपं लिहायला, लृट लकार. ठीक आहे. हा, आता काय लंग लकार आहे, मग तर लंग लकारात करायचं. लकार आपण चेंज करत असताना काय करतो? फक्त आपण क्रियापद बदलतो. प्रणनाम आपण काय लिहिणार? अप्रणत. लंग लकारी. हम्म, अप्रणत झालं. जसं आचार्य प्रणनाम म्हणजे आचार्यांनी नमस्कार केला. तेच आपल्याला लंग लकारात लिहायचंय. मग लंग लकार अजून आपण क्लासमध्ये नाही शिकलोय, पण आपण पुढच्या क्लासमध्ये शिकणार आहे. म्हणून आचार्य अप्रणमत, जसं अपठत अगच्छत, तसं अप्रणमत. ठीक आहे. भरपूरच ह्याच्यामध्ये आहे. ओके. हम्म, चालेल. आता समानार्थक शब्द हा आपण नंतरच करूया, ठीक आहे. हम्म. बरेच समानार्थक शब्द आहेत, आपण नंतर करूया. आता हे पहिलं करूया. काय आहे? शब्द पेटिका. बर, ठीक आहे. मग सगळ्यात बाहेर काय येणार पहिला? भारत देश. एक, भारत देश. मग केरळ प्रदेश. भारत देशाच्या आधी काय येणार? देश येणार. मग राज्य. आणि मग आलुवा नगरम, मग नगर. कालडी ग्राम म्हणजे गाव. असं जर आलं तुम्हाला तर भरता यायला पाहिजे, कारण की आधी देश, भारत देश, मग प्रदेश, मग नगर, मग गाव. आता या ठिकाणी प्रवाही जालचित्रम म्हणजे शंकराचार्यांनी काय काय केलं पहिला, आहे का नाही? मग शंकराचार्यांनी पहिल्यांदा काय केलं? गृहम प्रत्याग, नाही, गुरुम उपगमनम. हा, सगळ्यात पहिल्यांदा काय केलं शंकराचार्यांनी? तर आपल्याला थोडंसं रेफर करावं लागणार आहे वरती. सगळ्यात पहिलं काय केलं त्यांनी? हम्म, हम्म, बघा. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी गुरुम उपागच्छत म्हणजे गुरूंकडे गेले सगळ्यात पहिला. आणि मग घरी येऊन त्यांनी काय केली? आईची सेवा केली. तर सगळ्यात पहिलं काय झालेलं आहे? गुरुम उपागत गेले. फर्स्ट हे गुरुम उपगमनम. देन त्यांनी काय केलं? वेदांगाची अध्ययन केलं. देन काय केलं त्यांनी? घरी आले. आणि मग
मातृसेवा, आईची सेवा केली. ओके, आधी गुरुंकडे गेले, मग वेदाध्ययन केलं, मग घरी आले आणि मग आईची सेवा केली. हम्म. जालचित्रम थोडंसंच राहिलंय आता, संपलं. शेवटचे बघा. हा. तर जालरेखा चित्रम पूरयत. हम्म. शंकराचार्य काय नाही, तर पहिला द्वात्रिंशे म्हणजे काय झालं? 32व्या वर्षी मुनिही अभ्याग शंकराचार्य द्वात्रिंशे मुनिही अभ्यागत. या ठिकाणी काय येणार? षोडशे. 16व्या वर्षी काय केलं? भाष्य केलं. द्वादशे सर्व शास्त्रविद, सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला. अष्टवर्षे काय येणार? चतुर्वेदी. जो श्लोक आपण वरती पाहिला त्याला त्यानुसार आपण भरायचंय. म्हणजे 12 वर्षाचे असताना त्यांनी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला. अष्टवर्षाचे असताना चारी वेदांचा आणि षोडशे कृतवान भाष्य. अशा प्रकारे आपण हे सुद्धा भरू शकतो. सोपं आहे. बघा आता या ठिकाणी शंकराचार्यांचा जन्मकाल काय आहे? अष्टमे ख्रिस्ताब्दे अष्टमे शतके. म्हणजे 8व्या शतकामध्ये काय झालेला आहे? त्यांचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, आता मी फक्त आकडा लिहितो. वरती अक्षरामध्ये आहे. पिता कोण आहे? शिवगुरु. ओके, फक्त शिव लिहितो. शिवगुरु. आणि माता कोण आहे? आर्यंबा. आर्यांबा नाही, आर्याम. ओके, चला लिहून टाकतो म्हणजे शंका नको. जन्मकाल अष्टमे शतके, 8व्या शतकामध्ये. पिता शिवगुरु. माता आर्यांबा. जन्मग्राम कालडी. झालं. आणि या ठिकाणी काय येणार? द्वात्रिंशे. हे पण लिहून टाकतो चला. त्याच्या श्लोकामध्ये दिलेलंच आहे. द्वात्रिंशे. देन या ठिकाणी षोडशे. षोडशे. या ठिकाणी द्वादशे सर्व शास्त्रविद. आणि अष्टवर्षे चतुर्वेदी. झालं. अशा प्रकारे हा धडा या ठिकाणी आपला संपलेला आहे. आता काय करतो मी? मला जेवढे आता लक्षात आहेत तेवढे मी या ठिकाणी लिहितो. शीघ्रम साठी समानार्थ पद आहे झटिती, जो पाठामध्ये गेलेला आहे. ओके. झ टी ती. शीघ्रम. चिंतामग्न दिवंगत गेले. दिवंगतसाठी मृत. आपण असं म्हणू शकतो. जेवढं मला माहिती आहे त्याच्यानुसार आता मी सांगतोय. मृत. ठीक आहे. मग्न आपण असं म्हणू शकतो व्यस्त किंवा ग्रस्त. ग्रस्त किंवा व्यस्त. मग्न झाले होते एकदम व्यस्त. व्यस्त. ठीक आहे. चिंतामग्न चिंतामग्न भयाकुला असं पण म्हणू शकतो, जे पाठामध्ये गेले. भयाकुला. नक्रह त्याला आपण मकरह असं पण म्हणू शकतो. मकरह म्हणजे मगर. ओके. तर बघा, जवळजवळ सगळे सांगितलेत. दिवंगत मृत. हे काय झाले? मृत. हम्म. हो. मृत. अरे यार. चला असू द्या, तुम्हाला कळलेले. चिंतामग्न भयाकुला. मग्न ग्रस्त व्यस्त. पाद. पायासाठी काय शब्द आहे? पाद
नाही सांगता यायचा. पुत्र पुत्र साठी शब्द आहे तनुहू. ठीक आहे. शिष्य शिष्यासाठी शब्द आहे विद्यार्थी. म्हणू शकता विद्यार्थी. ओके. ईश्वरासाठी शब्द आहे देवः. पंडितसाठी शब्द आहे विद्वान. आणि गृहमसाठी शब्द आहे भवन. शिष्य विद्यार्थी फक्त पादसाठी ना, पायासाठी काय शब्द आहे? पादः. पादः नाही आठवते आता. सो दिवंगतः मृतः शीघ्रं झटिति चिंतामग्ना भयाकुला मग्नः ग्रस्तः व्यस्तः नक्रः मकरः पुत्रः तनुः शिष्यः विद्यार्थी ईश्वरः देवः पंडितः विद्वान गृहं भवनम. अशा प्रकारे सगळं आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. व्यवस्थित लिहा. जे नाही समजले ते नंतर विचारा, आपण सॉल्व करूया. ओम शांती 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 ही.